होतील तेव्हा अजून रेट डाऊन होतील. बघा केवढ्या कोंबड्या आहेत बघा. इकडे बघा हे चिकन मटनचे पण शॉप आहेत. बारमाही इकडे मिळतात गोड्या पाण्याचे मासे. हे बघा हे लाल्या, मावशी सांगते लाल्या कस पण ही क्लिअर कट सांगितलं दादानी. याची गाबोळीच खूप महाग असते. आणि बघा इकडे कापलाय ताम मासा. ताईंकडे आहेत खेकडे. मुशे यायला लागलेत आता हळूहळू. आणि हे बघा इकडे तारली मासा आहे आणि केवढे मोठे मोठे हलवे आहेत बघा. कोळंबी एकदम स्वस्त झाली बारकी आहे. आता मी आहे ठाण्यातल्या राबोडी फिश मार्केटची. नमस्कार, मी अशोक तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो आपलं मराठी यूट्यूब चॅनल अशोक बाबरन फॅमिलीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आत्ता मी आहे ठाण्यातल्या राबोडी फिश मार्केटची इकडे. आणि आज बुधवार आहे, शुक्रवार आणि रविवार हे 3 दिवस आता आपले बाकी आहेत. म्हणजे गटारी पूर्व रविवारी आहे, त्याच्या आधी आपले हे 2 दिवस अजून आहेत आणि त्याच्यानंतर रविवारची गटारी. त्यामुळे आज मच्छी मार्केटला बरीच गर्दी असणार आहे. आणि आता आज म्हणजे उद्यापासून बोटी सुरू होणार आहे. पण त्याच्या आदल्या दिवशी आता काय रेट आहेत मार्केटमध्ये मच्छीचे म्हणजे फिशचे आणि त्याच्याबरोबरच कुठले कुठले फिश अवेलेबल आहेत हे सर्वच आपण बघणार आहोत. आणि ह्या मार्केटला आपण येतच असतो मासे वगैरे घ्यायला. आणि खूप मोठं मार्केट आहे आणि त्याच्यात भाज्या फळं वगैरे तर असतातच इथे आजूबाजूला. सर्व मार्केट आहे, सर्व भाजी मार्केट आहे. आणि बघा इकडे आहे आपलं फिश मार्केट. आणि त्याच्या बाहेरच आहे बघा इकडे बाहेर पण फिशवाले आहेत. कसं रे बोंबील दादा? 400 रुपये किलो बोंबील आहेत. पापलेट आहेत, बोंबील आहेत. 300 रुपयाला येतील किलो. 300 रुपयाला किलोला मिळतील. बांगड्या कशा आहेत आज? 100 रुपयाला किती? 100 रुपयाला हे 5 बांगडे. आणि ते पिशवी कशी लावली? मोठे 200 रुपये ना? 200 रुपयाला 5 आहेत मोठे. आणि 100 रुपयाला 150ला 2 पिशव्या शिंपल्यांच्या. आणि एक 100 रुपये. आणि कोळंबी कशी आहे आज किलो? 200 रुपये किलो. हे बघा 200 रुपये किलो कोळंबी. कोळंबी एकदम स्वस्त झाली आहे, बारकी आहे पण 200 रुपये किलो. आणि बघा ही पांढरी कोळंबी आहे 300 रुपये किलो. आणि एक असं 100 रुपये ना? तिसरे आहेत की शिंपले आहेत काय? हे बघा शिंपले आहेत 100 रुपयाला एक, 150 रुपयाला 2. बघा शिंपल्या मार्केटच्या बाहेर समोर आहे. आणि हे बघा हे मार्केट आहे राबोडी फिश मार्केट. गर्दी बघा आज केवढी आहे बुधवारची. आठवड्याभरात एकादशीमुळे आज कमी आहे पण तरी बरीच आहे. आता गटारी सुरू होणार ना, श्रावण चालू होणार मग गर्दी वाढली आहे. खेकडे कसे ताई आज? हे बघा 500 रुपयाला 5 खेकडे. ते आपले खाडीतले खेकडे बघा 500 रुपयाला 5. इकडे पण फिरतात. आणि आज हलवा कसा लावलाय ताई? हे बघा 500 रुपयाला एक आहे पण 400ला मिळतील हलवे. इकडे कोळंबी आहे मोठी मोठी. कशी आहे कोळंबी आहे? हे बघा 400 रुपये किलो. पानची पाळलेली कोळंबी. आणि बांगड्याचा वाटा 200 रुपये. तिथे तुम्हाला 6 बांगड्या आहेत. साईज बघा. हे बघा ही तारली आहे. तारली कशी आहे? हे बघा 200 रुपये किलो तारली मासा. बघा तारली मासा. आणि हा मुडदूस आहे. कसा आहे तो? काने कसे ते? हे बघा 300 रुपयाला मिळेल तुम्हाला. हा मुडदूचा काने बरीच नाव आहे. तो मासा आहे. आणि बघा हा दादांकडे इकडे साफ केलेली मोदक आहे. कसा वाटा आहे? वाटा कितना है? वाटा कितना है? लेकिन 100 रुपया वाटा. ऐसा वाटा लगेगा. ये देखो 100 में कितना आएगा? ये देखो 2 वाटा. बघा हे 100 डायरेक्ट तुम्हारे को धोके बनाने का. बाकी कुछ 2 वाटे आहेत हे. देखो यही चीज रहेगा. 200 रुपये. बघा साफ केलेली मोदक. सुरमई कसा द्या? बघा ही छोटीवाली सुरमई 500 रुपयाची आहे. एवढी मोठी आहे बघा. आणि ही मोठीवाली 800 रुपयाची आहे सुरमई. त्यांच्याकडे बघा ह्या दादांकडे तुम्हाला दिसतंय काय सुरमई? कशा सुरमई? बघा सुरमई 800 रुपये. काय म्हणताय? ओके बघा हे फ्रेशवाला आहे. ही आपली फ्रोझनची नाही आहे. हे बघा हात लावून कळत आहे फ्रोझन नाही, फ्रेश आहे. आणि 800 रुपये. कोणचा किलो आहे ना? 1 किलो 900 ग्रामच्या आसपासची सुरमई आहे. हे बघा 800 रुपयाला मिळेल तुम्हाला. आणि हलवा कसा आहे? कसा आहे? बघा 800 रुपये जोडी आहे हलवा. मस्त मासे लावले. हे बघा कुठलं पण घ्या. ते 800 रुपयाची सिंगल सुरमई, 800 रुपये जोडी हलवा. इकडे पापलेट आहेत.
हे कसे किलो पापलेट आहे दादा? हे बघा 600 रुपये किलो पापलेट आहे. साईज बघा केवढी, 600 रुपये किलो. आणि केवढे मोठे मोठे हलवे आहेत बघा. हलवा किलोवर आहे का? बघा अख्खा आहे 1000 रुपयाला, किलोवर नाही 1000 रुपयाला अख्खा आहे हलवा. बघा तिकडे कट होत. किलोमध्ये किती बसतील दादा? 13-14 किलोमध्ये. बघा तिकडे अर्धा किलो घेतलेत, 7 पापलेट दिसतात. आणि दादाकडे खापरी पापलेट. कशा पापलेट दादा? हे 500ला मतलब 4 पीस 500 रुपयाला, 2 जोड्या 500 रुपयाला हे 4 आहे. आणि हे 500ला 6 पापलेट. खापरी आहे सर्व, कलेट पापलेट आहे. आणि इकडे पण सुरमई पण आहे आणि हलवा. हा कसा आहे हलवा? बघा 1000 रुपयाचा 800ला, 1200चा 1000 रुपयाला, म्हणजे 1000 रुपयाला मिळेल. किती 1-1.5 किलोचा आहे का? 1.5 किलोच्या आसपासचा हलवा आहे बघा, केवढा मोठा हलवा. आणि इकडे मुशी कशी आहे? बघा एवढी मुशी आहे, 200 रुपयाला एक. बघा केवढी मुशी आहे. मुशी यायला लागल्यात आता हळूहळू सुरुवात झाली आहे याला मुशी. आणि हे बघा इकडे तारली मासा आहे, 200 रुपये किलो ना? 250 रुपये किलो, सॉरी 250 रुपये किलो. हे बघा ही तारली मासा. आणि हलवा किलोवर आहे की जोडीवर आहे? किलो से लेंगे, किलो से देगा. कैसा किलो? 900 रुपये किलो. बघा 900 रुपये किलो हलवा. आणि जोडी घेतली तर 800 रुपये जोडी, म्हणजे दोन्ही मिळून एक 900 ग्रामच्या आसपास असेल. बघा 800 रुपये जोडी, 900 रुपये किलो हलवा. बघा इकडे पण सुरमई आहे, 1000 रुपये ना? हे बघा हे 900 रुपये आहे आणि ही 1000 रुपये. हे बघा हे 1000 रुपये. पण ही क्लिअर कट सांगितलं दादानी, बर्फातली आहे. सध्या अजून ताजे येत नाहीत, बर्फातलं सुरमई आहेत या. कोळंबी कशी आहे? हे बघा 400 रुपये कोळंबी. आणि बांगड्याचा वाटा बघा 250 रुपयाला 5 बांगडे आहेत, एकदम फ्रेश. आणि हे ते ताजे आहेत बांगडे, बांगडे ताजेवाले. बघा इकडे बघा बांगडा. काळा मासा कसा आहे? 100 रुपये. हे बघा 100 रुपयाला वाटा आहे काळ्या माशाचा. तर 7-8 पीस आहेत काळ्या माशाचे. काळे मासे मुबलक आहेत सध्या. हां चांगले आहेत काळे मासे. चिलापी. आणि मावशीकडे लेपे आहेत. लेपे कसे आहेत मावशी? किती? 200 रुपयाला. बघा हे 5 लेपं आहेत मावशीकडे. 6 आहेत बघा, 6 आहेत म्हणतो, 5 नाही 6 आहेत. आणि तो पाला कसा आहे? गाबळीवाले आहेत. हे बघा हे दोन्ही पाले मासे गाबळीवाले आहेत, 800 रुपयाला जोडी आहे. हे बघा स्पेशल पाला मासा बोललो नाही, पावसाळ्यातच भेटतो तो. हे बघा गाबोळी दिसते काय? मावशीने दाखवली गाबोळी. बघा इकडे दिसते गाबोळी. आणि गाबोळीलाच मेन महत्व आहे पाल्या माशामध्ये. आणि हा सिंगल घेतला तर 500 रुपये पाला. पण केवढा मोठा आहे बघा पाला मासा, 500 रुपयाला. आणि मस्त लागतो खायला गाबोळीचं कट. आणि ही कोळंबी कशी लावली आज? बघा 100 रुपये वाटा आहे. आणि ही समुद्राची आहे. आणि तिकडे आहेत आपली कालवा. कालवांचा वाटा पण 100चा आहे बघा. 100 रुपये पिशवी आहे. तिन्ही घेतलं तर 250 रुपयाला मिळते कालवा. आणि या मावशींकडे पण आहे इकडे कोळंबी, 100 रुपये वाटा बघा. आणि तिसरे आहेत काय का? हा लाल्या. हे बघा हे लाल्या. मावशी सांगते लाल्या. कसा वाटा आहे 100चा? बघा 200ला 3 वाटे, 100 रुपयाला हा वाटा लाल्या. म्हणजे आपल्या शिमल्याच म्हणायचं आपण. हा कसा 100चा आहे का वाटा? 300ला. हे बघा हे 3 लेप आहेत, 300 रुपयाचे वाटा आहे हा. एखादा लावून देईल ती, पण 300 रुपयाचा तो वाटा आहे लेपाचा, मोठा आहे. आणि बघा कोळंबी आहे इकडे. कशी कोळंबी? 500 रुपये किलो, लेकिन 450 में आएगा. हे बघा केवढी मोठी कोळंबी आहे, हातात बसत नाही एवढी मोठी कोळंबी आहे. 450 रुपये किलो मोठीवाली, 450 रुपये किलो कोळंबी. आणि ताईंकडे आहेत खेकडे. आणि बघा इकडे कसे आहेत खेकडे? चिंबोऱ्या ताई 500ला 7, 6. 500 रुपयाला 6. आणि केवढे आहेत बघा. बघा चिंबोऱ्या. आणि बघा शिवले 100 रुपये वाटा आहे शिवल्यांचा. 500 रुपयाला 6. आणि बघा हे छोटे छोटे रावस
कसा आहे रावसचा वाटा? वाटा कसा आहे दादा? कितना 600? हा बघा 300 रुपये हा रावसचा वाटा. हा बघा रावस 300 रुपये. आणि इकडे करली कशी लावली आज? 200 रुपये. बारकी करली आहे रे. 200 रुपये. आणि इकडे बघा समुद्राची कोळंबी कशी किलो आहे? बघा 350 रुपये किलो कोळंबी. पण ही समुद्री कोळंबी आहे. 350 रुपये किलो. बघा इकडे. आणि ताम कापलाय का? आणि बघा इकडे कापलाय ताम मासा. तोंड आहे. आणि ताम कसा किलो आहे आज? कसा किलो आहे? ताम मासा आहे 800 रुपये किलो. आणि हे तोंड कटिंग करून देत आहेत तामचं, तांबूशी. आणि 800 रुपये किलो आहे. आणि हे पण तांबच कापलाय का? जिताडा कसा किलो आहे? जिताडा आहे 1000 रुपये किलो. केवढा मोठा आहे बघा पीस जिताड्याचा. तांब बघा. आणि इकडे रावस. रावस कसे आहेत? हे 700 रुपये आहे. हां ओके. बघा 700 रुपयाला एक आहे रावस हा. आणि हे 500 रुपयाला एक रावस. तांबू आहे. हा बघा हा पाला आहे ना. पाला कसा पाला? 1200 रुपये. हा बघा हा पाला केवढा मोठा आहे. साईज बघा. आणि पूर्ण 1200 रुपयाला. गाबोळी आहे ना. बघा गाबोळी सहित 1200 रुपयाला हा पाला मासा आहे. आणि याची गाबोळीच खूप महाग असते. आणि 1200 रुपये. आणि हे आज कलेट मोठे आहेत. कसे लावले ते? 1000 रुपये जोडी. हे बघा कलेट पापलेट आहेत. मोठे मोठे आहेत. बघा केवढे आहेत. 1000 रुपये जोडी आहे. जे 2 कलेट मिळतील तुम्हाला 1000 रुपयाला. 500 रुपयाला एक. हां 1 किलोचं दोन्ही ना. बघा 1000 रुपये आसपास. 1 किलो 1200 ग्रॅम पर्यंत जाईल तुम्हाला हे. 1000 रुपये किलो. आणि बघा कोळंबी. हे कसे किलो आहे रे? बघा 450 रुपये किलो कोळंबी आहे. हे बघा ही समुद्राची मोठी कोळंबी आहे. पण हे बघा 450 रुपये किलो. आणि आता शिंपले खूप आहे तिकडे. 100 रुपयाचा वाटा आहे. कोण लाल्या म्हणतोय, कोण शिंपले म्हणतात, कोण तिसऱ्या म्हणतोय. काय नक्की आपल्याला नाही कळत आहे. 100 रुपयाचा तो एक आहे. 150 रुपयाचे 2 आहेत. आणि बघा आपण मच्छी घ्यायला आलाय. नाव काय तुझं? हा. आणि एक बघा टायगर प्रॉन्स आहेत मोठे मोठे. हे बघा टायगर प्रॉन्स ह्याच्याकडे. आणि हा सुरुवातीलाच बसतो एंट्री केल्यावरती. कसा आहे? हे बघा 400 रुपये किलो. हे टायगरवाले प्रॉन्स मोठेवाले टायगर प्रॉन्स. साईज बघा केवढी आहे. आणि इकडे सुरमई बघा कशी आहे. हे बघा 800 रुपये सुरमई आहे. बाकी कलेट पण आहे. कसं जोड आहे कलेटचं? 700 रुपये जोडी. हे बघा कलेटची जोडी आहे 700 रुपये. हे बघा याच्याकडे. आणि बघा मोठी मोठी मच्छी यायला सुरुवात झालेली आहे आता मार्केटमध्ये. इकडे बघा कलेट मोठे आहेत. सुरमई आहे, तांबोशी आहे, जिताडा आहे. इकडे बघा एक कलेट दिसतं तुम्हाला. सुरमई दिसते. मोठे मोठे मासे यायला सुरुवात झाली. आणि आता अजून मासे येतात आहेत. उद्यापासून बोटी सुरू होतील म्हणजे छोट्या मोठ्या. आणि मोठ्या बोटी यायला अजून 10-15 दिवस आहेत. म्हणजे 15 तारखेनंतर तर खूप प्रमाणात मासे येतील. आणि बघा इकडे बाहेर पण मिळते कोळंबी तुम्हाला सुरुवातीला. इकडे बघा. बघा इकडे पण कोळंबी. कशी कोळंबी किलो आहे दादा? हे बघा ही 300 रुपये ही साईजची कोळंबी. आणि ती वाली मोठी बघा ती 400 रुपये किलो कोळंबी आहे. आणि सर्व ही पाळलेल्या फार्मवाल्या कोळंबी आहे. आणि इकडे समोर काळे मासे आहेत. चिलापी 100 रुपये किलो. किलोमध्ये किती बसतील दादा ताई? 4 बसतील ते 5 बसतील. बघा छोटेवाले 5, मोठेवाले 4 बसतील एका किलोमध्ये. 100 रुपये किलो आहे चिलापी. आणि बघा इकडे गोड्या पाण्याचे पण मासे आहेत. बारमाही इकडे मिळतात गोड्या पाण्याचे मासे. कटला, बासा, रूपचंद, रोहू सर्व आहे. इकडे बघा हे चिकन मटनचे पण शॉप आहेत. आज काय चिकनचा रेट? कापलेलं 200 रुपये किलो. 140. राबोडी फिश मार्केटच्या बाहेर जी दुकान आहे तिकडे मटनवाले पण आहेत. हे बघा हे कापलेली कोंबडी 200 रुपये किलो आहे सध्या रेट. 200 रुपये किलो. आणि रोहू कसं आहे? हे बघा रोहू आहे 200 रुपये किलो. आणि कटला 260 रुपये किलो. तर कटले मोठे आहेत, रोहू थोडे छोटे आहेत. आणि रूपचंद हा बघा रूपचंद 180 रुपये किलो. आणि इकडे बासा. बासा कसा किलो आहे? हा. आणि बासा 160 रुपये किलो आहे बघा बासा. आणि तुम्हाला गोड्या पाण्याचे मासे इकडे 365 दिवस मिळतील. बंद कब रहता है? कधी नाही. कधी बंद नाही इकडे. कधी पण या. रोज तुम्हाला हे मासे मिळतील गोड्या पाण्याचे याच्याकडे. बरोबर मच्छी मार्केटच्या बाहेर. हे आपले कोंबडीवाले वगैरे आहेत ना यांच्या बाजूला इकडे असतो डेली. गोड्या पाण्याचे मासे कायम मिळतील इकडे.
इकडे तुम्हाला मिळतात गावठी अंडी पण. ही बघा गावठी अंडी. ये ओरिजिनल गावठी अंडा है. कसं आहे डझन? ये 12 रुपये का एक है. हे बघा 12 रुपये एक आहे, म्हणजे 140 रुपये डझन आहे. बरोबर ना? 140 रुपये डझन, 12 रुपये. गावठी अंडी, प्युअर गावठी अंडी. ती बघा कलर पूर्ण कळतो तुम्हाला. आणि आपली साधी अंडी जी तर कशी 80 रुपये डझन. हे कशी आहेत? ये इंग्लिश अंडा है. एक डजन लेंगे तो एक अंडा फ्री मिलेगा. 80 रुपये. 80 रुपये. आता 80 रुपयाला 13 अंडी आहेत. आणि बघा गटारीला जसं आपण हे फिश मार्केटचा व्हिडिओ बनवतो तसं बघा गटारीसाठी सध्या कोंबड्या वगैरेंचं पण मार्केट चांगलं चालू आहे. आणि सध्या चिकन मटन तर सध्या जोरामध्ये आहे बघा इकडे. आणि इकडे छोटीशी पोल्ट्रीज आहे इकडे राबोटीला. हे बघा दिसते का इकडे बघा केवढ्या कोंबड्या आहेत बघा. आता या सर्व गटारी स्पेशल कोंबड्या आहेत, गटारीसाठी आलेल्या आहेत. इकडे एवढ्या कोंबड्या आहेत, कधी पण या. आणि कभी बंद नाही रहता ना. 365 दिन चालू आहे. चालू आहे मच्छी मार्केट चालू आहे, साथ में ये चिकन मार्केट पण चालू आहे बघा. इकडे सर्व चालू आहे कोंबडी. आणि लोकांची गर्दी कंटिन्यू आहे इकडे. हे बघा इकडे. आणि मस्त आपला काटा वगैरे लावलेला आहे. कोंबड्या आहे बघा. तर चला मित्रांनो, अशा प्रकारे आपण हे राबोडी फिश मार्केट ते एक्सप्लोर केलं. आणि मासे यायला लागलेत आता हळूहळू. रेट पण थोडे डाऊन व्हायला लागलेत. जे 5-6 दिवसापूर्वी रेट होते ना त्याच्यापेक्षा थोडे आता कमी व्हायला लागलेत. उद्यापासून बोटी सुरू होतील तेव्हा अजून रेट डाऊन होतील. आणि तुम्ही बघितला कोंबड्यांचं पण सध्या खूप मागणी चालू आहे. कारण तुम्हाला जसं बोललो हा गटारी वीक आहे, त्यामुळे काय चिकन मटन मच्छीला खूप मागणी आहे. लोकांची गर्दी बघा. आज एकादशी असली तरी लोकांची गर्दी बघा किती आहे मार्केटमध्ये. तर ठीक आहे मित्रांनो, तुम्हाला हा राबोडी फिश मार्केटचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग असेच भेटू आपल्या नवनवीन व्हिडिओजमध्ये. तोपर्यंत टेक केअर. बाय बाय.